हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. सिम्पली सुषमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण आहोत शिवरायांच्या पवित्र भूमीमध्ये. जर तुम्ही माझ्या मागे बघत असाल, हा तुम्हाला दिसतोय रायगड आणि मी रायगडाच्या पायथ्याशी उभी आहे. काय सांगू, मन असं भरून आलंय, इतकं मस्त वाटतंय. ॲक्च्युली कालच आम्ही आलोय आणि आम्ही कालच हा व्हिडिओ करणार होतो, पण काल इतका इथे पाऊस होता ना की इथे काहीच करायला जमलं नाही आहे. आणि आम्ही इथे रोशन आहे ना आमचा, त्याच्या बहिणीचं इथे घर आहे. घर म्हणण्यापेक्षा त्यांचा मोठा बंगलो आहे हा, आणि त्याच्यामध्ये ते राहण्याची खाण्याची वगैरे इतकी उत्तम सोय करतात. आणि त्यांचा आदरातिथ्य पाहुणचार घेण्यासाठी तर तुम्ही लोकांनी यायलाच पाहिजे. मी ते बोलून नाही जमणार आहे. आपण इथे आहे ना, आता आमचा असा प्लॅन चालला आहे की टूर्स घेऊन यायच्या. तर आम्ही ते सगळं टाकणार आहोत. सध्या मी तुम्हाला हा खालूनच दाखवते आहे. खूप सुंदर, म्हणजे शब्दात वर्णनच करता येत नाही आहे. आता मी तुम्हाला दाखवते. इथे केबल कार चालली आहे, ती तुम्हाला दिसेल बघा. आपण भेटणार आहोत. मला वाटतं रायगडाच्या टूरला भेटलो तर उत्तमच. त्यामुळे आम्ही ते एक त्याचं पॅम्पलेट बनवून टाकणार आहोत. तर जे जे इंटरेस्टेड आहेत त्यांनी नक्की ह्याच्यामध्ये एनरोल करायचं आहे. बरेचसे त्याच्यामध्ये प्रोग्राम असणार आहेत. माझ्या ब्ल्यू कोस्टला पण आम्ही बरेचसे असे काही करणार आहोत. मग बघा ना, निसर्ग आणि आपलं नातं हे अगदी पूर्वापार. कितीही तुम्ही म्हटलंत ना की सगळ्या ह्या भौतिक जगामध्ये, म्हणजे सगळं आपलं बॉम्बेचं जे ॲम्युनिटीज आणि ह्याच्यामध्ये आपण किती रमलो ना, तरी आपल्या मातीचा जो सुगंध असतो किंवा मातीची जी आपल्याला ओढ असते ती शेवटपर्यंत कायम तशीच असते. तर ती तशीच राहायला हवी आहे. आपल्या पिढीला ते माहिती आहे, आपल्या पुढच्या पिढीला पण ते माहिती पाहिजे. आणि हे असे गड किल्ले जे राजांनी एवढं करून ठेवलेलं आहे, लोकांनी जतन केलेलंच आहे, लोकांना त्याचा अभिमानही आहे, पण तो तसाच कायम राहायला पाहिजे. म्हणून या अशा ठिकाणी ना आपल्याला भेट देणं गरजेचं. आतापुरतं एवढंच. परत भेटूया. मध्ये जाता जाता आमच्या परतीच्या प्रवासाचे दृश्य पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मग आपण तेव्हा भेटूया. तोपर्यंत आता हा ताईच्या मागच्या घराचा भाग आहे. इथे ना भातशेती केली जाते. तुम्ही इथे बघत असाल तर हे असं पेरलेलं आहे, भात पेरलेला आहे. त्याची छोटी अशी रोपं केली आहेत आणि आता ते ना काढतायत. आमच्या अलिबाग तालुक्यात त्याला आवण बोलतात. त्याचे छोटे छोटे असे बंच बनवतात आणि ते आजूबाजूला नेऊन, कारण का इतकं दाट लावायचं नसतं. आता हे काढण्याचं काम चालू आहे, त्याच्यानंतर ही लावणी होणार. ते मागे बघत असाल तर दादांचं झाडं लावण्याचं काम चालू आहे. रोशननी बरीचशी झाडं आणून दिलेली आहेत, म्हणजे आंबा, नारळ, फुलांची झाडं. रोशन आणि हे बाबा आहेत आमचे. त्यांना आत्ता पण या एजमध्ये पण त्यांचे जे प्रकल्प तुम्ही ऐकाल ना, म्हणजे तरुणाला लाजवेल असे आहेत. अजूनही त्यांनी एवढं तर केलेलं आहे, एवढं मोठं विश्व उभारलं आहे, पण अजूनही त्यांच्याकडे खूप आयडियाज आहेत आणि ते रोशनला सांगतायत. रोशन त्या पुढे एक्झिक्यूट करणार आहे. कर्म कहाण्या. हो. आणि इथे आलात तर तुम्हाला रायगडाच्या पण बऱ्याचशा अशा काही हिडन गोष्टी पण ऐकायला मिळतील. तर तुम्ही नक्की यायचे. आता पुरतं मी एवढंच करते.